हॅलो स्टुडंट्स, आज आपण इंजिन ट्रबल ही शॉर्ट स्टोरी बघणार आहोत. त्याचे लेखक आहेत आर के नारायण. त्यांचं पूर्ण नाव आपल्याला दिसतंय रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. आर के नारायण यांचे फ्रेंड ग्रॅहम ग्रीन यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांचं नाव छोटं करून घेतलं. आर के नारायण असं शॉर्ट नाव करून घेतलं. म्हणजे फ्रेंडचं असं म्हणणं होतं की नाव छोटं केल्यामुळे पुस्तक वाचणाऱ्यांना ते नाव थोडंसं परिचयाचं वाटेल. तर ग्रॅहम ग्रीन हे जे आहेत त्यांच्या मदतीनेच आर के नारायण यांचं मालगुडी डेज हे बुक इंग्लंडमध्ये सुद्धा पब्लिश झालं. तर आजची जी स्टोरी आहे इंजिन ट्रबल हे सुद्धा मालगुडी डेज या बुकमधून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टोटल 32 शॉर्ट स्टोरीज आहेत. त्यातली इंजिन ट्रबल आज आपण बघणार आहोत. मालगुडी हे आर के नारायण यांच्या लेखणीतून तयार झालेलं एक काल्पनिक गाव आहे. त्या गावामध्ये खूप सारे कॅरेक्टर्स आहेत. रोज काही ना काहीतरी गमती घडतात. तर इंजिन ट्रबल ही अशीच एक गंमत आहे. इथे गोष्टीबद्दल थोडंसं सांगितलं आहे, आपण बघून घेऊ. वी हॅव ॲन इंजिन दॅट इज सपोज टू बिकम इमोवेबल इन द स्टोरी. म्हणजे आता इंजिन आहे ते चालणारच आहे, इंजिन चालण्यासाठीच असतं, पण त्याचं थांबणं म्हणजे ते आता इमोवेबल झालेलं आहे. आणि तीच गंमत आहे ह्या गोष्टीमध्ये, ते हालत नाही आहे. हालत नाही म्हणजे त्याला हलवणं अवघड होऊन गेलेलं आहे. दॅट इज द मोस्ट आयरनिकल एलिमेंट इन द प्लॉट. म्हणजे तेच सगळ्यात जास्त उपरोधिक आहे आणि त्याच्यामुळेच गोष्ट आपल्याला थोडीशी कॉमेडी वाटते. लक विजिट्स द नॅरेटर 3 टाइम्स इन द फॉर्म ऑफ इंजिन, स्वामीजी अँड अर्थक्वेक. म्हणजे नॅरेटर म्हणजे जो कोणी स्टोरी सांगणार आहे, इंजिन ट्रबल हे जो कोणी आपल्याला स्टोरी सांगणार आहे त्याला नशीब, लक 3 वेळा भेटतं. म्हणजे इंजिनच्या रूपाने, स्वामीजीच्या रूपाने आणि अर्थक्वेकच्या रूपाने. नशीब भेटतं म्हणजे त्याच्या आयुष्यात काय घडतं ते आपण बघणारच आहोत. देर इज ऑल्सो अ सबटल कमेंट दॅट पीपल इन अथॉरिटी अँड ऑफ द कम्युनिटी हू कॅन मेक लाईफ लॉट इझियर फॉर द नॅरेटर डू नॉट डू सो. म्हणजे नॅरेटरसाठी जे कोणी अथॉरिटीमध्ये आहे, म्हणजे ज्यांच्याकडे काही अधिकार आहेत आणि ते अधिकार वापरून काही गोष्टी करू शकतात, ते नॅरेटरसाठी काहीच करत नाही. इट इज अ सिस्टेमिक फेलियर ऑन ऑल फ्रंट्स. म्हणजे सिस्टीममध्येच अपरिपूर्णता आहेत. म्हणजे त्या काम करून एखाद्याचं आयुष्य सोपं करू शकता, पण ते कामं करत नाही. म्हणजे त्या त्या गोष्टीची पण टीका इथे लेखकाने केलेली दिसते इंजिन ट्रबल ह्या गोष्टीमधून. आता स्टोरी बघूया. हॅव यू एव्हर वोन अ प्राईज दॅट हॅज पुट यू इन टू ट्रबल रादर दॅन मेकिंग यू हॅपी. म्हणजे तुम्हाला कधी एखादं असं बक्षीस मिळालं आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद होण्याऐवजी तुमच्या अडचणीच फार वाढून गेल्या. म्हणजे बघा, आपल्याला बक्षीस मिळालं आहे आणि आपली अडचण वाढली, म्हणजे हीच गंमत आहे ना. कन्सिडर हाऊ यू वूड रिॲक्ट इन सच अ सिच्युएशन अँड इंटिमेट अ ग्रुप डिस्कशन. म्हणजे आता हे स्टुडंटसाठी सूचना आहे का तुम्ही ग्रुप डिस्कशन करा ही सिच्युएशन समजून घेऊन. ओके, आपण स्टोरी स्टार्ट करू. देअर केम डाऊन टू आवर टाऊन सम इयर्स अगो, सेड द टॉकेटिव्ह मॅन. आता जो कोणी नॅरेटर आहे त्याचं नाव ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं नाही आहे, तर त्याला इथे लेखक टॉकेटिव्ह मॅन म्हणतोय. तर कंसामध्ये त्यांनी सांगितलं की असं टॉकेटिव्ह मॅन म्हणाला, म्हणजे तो फार बडबडा आहे. काय म्हणाला तो की काही वर्षांपूर्वी, सम इयर्स अगो, ते आमच्या गावात आले होते. कोण? अ शो मॅन ओनिंग अ इन्स्टिट्यूशन कॉल द गेटीलँड. म्हणजे शो मॅन म्हणजे शो करणारा शोमॅन आला होता, आणि इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था. पण इथे त्या व्यक्तीची एक सर्कस आहे, म्हणजे त्याचा तो पूर्ण मेळा आहे, तर तो सगळं ते घेऊन आला होता त्याचा स्वतःच्या मालकीचा. म्हणजे तो त्याचा शो होता म्हणून तो शोमॅन. तर त्याच्या सर्कसचं नाव आहे गेटीलँड. म्हणजे गेटी म्हणजे आनंद, तर गेटीलँड त्याच्या सर्कसचं नाव आहे. आणि काही वर्षापूर्वी ते आले होते, म्हणजे टॉकेटिव्ह मॅन त्याच्यासोबत काय घडलं होतं काही वर्षापूर्वी ते सगळं आपल्याला सांगतोय. ओव्हरनाईट आवर जिमखाना ग्राउंड बिकम रेस्प्लेडेंट विथ बॅनर्स अँड स्ट्रीमर्स अँड कलर्ड लॅम्प्स. म्हणजे एका रात्रीतून, ओव्हरनाईट एका रात्रीतून त्यांचं जिमखान्याचं ग्राउंड पूर्ण बदलून गेलं. रेस्प्लेडेंट म्हणजे झगमगीत होऊन गेलं. स्ट्रीमर्स म्हणजे हे असे रंगीत कागदाच्या पट्ट्या. तर स्ट्रीमर्स, लाईटचे दिवे आणि बॅनर्स ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांचं जिमखान्याचं ग्राउंडचं रूप एका रात्रीतून बदलून गेलं. फ्रॉम ऑल ओव्हर द डिस्ट्रिक्ट, या पूर्ण जिल्ह्यातून क्राऊड पोर्ड इन टू द शो. आणि मग ते सर्कस बघण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातून गर्दी जमा व्हायला लागली. विदिन अ वीक ऑफ ओपनिंग, म्हणजे सर्कस सुरू होऊन आठवडाच झाला होता. इन गेट मनी अलोन
दे कलेक्टेड नियरली 500 रुपीज अ डे. म्हणजे फक्त गेट मनी, म्हणजे सर्कसमध्ये जाण्यासाठी एंट्रीला आपण तिकीट काढतो, तर फक्त त्या तिकिटाचेच पैसे त्यांनी नियरली एक आठवड्याला त्यांनी 500 रुपये प्रतिदिवस कमवायला सुरुवात केली होती. एका आठवड्यातच त्यांनी चांगली सुरुवात केली होती. आता तुम्हाला दिवसाला 500 रुपये कमवणं कमी वाटत असेल, कारण की आता आपण 2020मध्ये आहोत. पण लेखकाने जेव्हा ही गोष्ट लिहिलेली आहे तो काळ 1972चा होता. त्यामुळे दिवसाला 500 रुपये खूप मोठी गोष्ट झाली. गेटी लँड प्रोव्हाइडेड अस विथ ऑल सॉर्ट्स ऑफ फन अँड गॅमलिंग अँड साईड शोज. तर गॅमलिंग म्हणजे जुगार नाही, म्हणजे खूप सारं फन होतं, खेळ असे होते जिथे तुम्ही पैसे लावू शकत होते. साईड शो म्हणजे असे बरेचसे अजून पण किरकोळ कारकोळ शो होते. फॉर अ कपल ऑफ आना म्हणजे 2 आणे. इन ईच बूथ वी कुड वॉच एनिथिंग फ्रॉम परफॉर्मिंग पॅरेट्स टू क्रॅक मोटरसायकलिस्ट लूपिंग द लूप इन द डोम ऑफ डेथ. डोम ऑफ डेथ म्हणजे मौत का कुवा. आता तुम्ही पण कधीतरी सर्कसमध्ये गेले असणार, तुम्हाला माहिती तिथे जवळजवळ अनेक प्रकारचे शोज असतात. तर मग परफॉर्मिंग पॅरेट्स म्हणजे ते काही पक्षी आहेत, ते काहीतरी परफॉर्मन्स देत असतात. आणि मोटरसायकलिस्ट मौत का कुवामध्ये त्यांचं कौशल्य दाखवत होते. इन ॲडिशन टू धिस देअर वेअर लॉटरीज अँड शूटिंग गॅलरीज वेअर फॉर अँड आना यू ऑलवेज स्टूड अ चान्स ऑफ विनिंग 100 रुपीज. म्हणजे हे सगळं शो बघत असतानाच काही ठिकाणी तुम्हाला पैसे कमवायची पण संधी होती. म्हणजे एका आण्यामध्ये तुम्हाला 100 रुपयांपर्यंत पैसे जिंकण्याची संधी होती. देअर वॉज अ पर्टिक्युलर कॉर्नर ऑफ द शो विच वॉज इन अ ग्रेट फेवर. म्हणजे त्या शोच्या एका कोपऱ्यामध्ये खूप जास्त गर्दी दिसत होती. हिअर फॉर अ तिकीट कॉस्टिंग 8 आना, पण इथलं तिकीट 8 आण्याचं होतं. यू स्टूड अ चान्स ऑफ एक्वायरिंग व्हरायटी ऑफ आर्टिकल्स. म्हणजे तिथे 8 आण्याचं तिकीट होतं, पण तिथे खूप मोठ्या मोठ्या वस्तू जिंकण्यासारख्या होत्या. पिन कुशन, सेविंग मशीन, कॅमेरा और इवन रोड इंजिन. आता पिन कुशन बघा, छोटीशी वस्तू आहे, आणि रोड इंजिन किती मोठी वस्तू, म्हणजे अगदी छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत तिथे तुम्हाला वस्तू जिंकण्याची संधी होती. ऑन वन इव्हनिंग दे ड्रीव अ तिकीट नंबर 1005. म्हणजे तिथे 8 आण्याचं तिकीट काढायचं होतं, आणि म्हणजे ते लॉटरीसारखंच होतं. तर एका संध्याकाळी त्यांनी 1005 नंबरचं तिकीट काढलं. अँड आय हॅपन टू ओन द अदर हाफ ऑफ द तिकीट. त्याचा अर्धा भाग माझ्याकडे होता, म्हणजेच ते तिकीट मला लागलं होतं. ग्लॅन्सिंग डाऊन द लिस्ट ऑफ आर्टिकल, म्हणजे त्या वस्तूंच्या यादीकडे एक नजर टाकत दे डिक्लेअर दॅट आय बिकम द ओनर ऑफ द रोड इंजिन. म्हणजे मला ते रोड इंजिन लागलं होतं त्या लॉटरीमध्ये. डोंट आस्क मी हाऊ अ रोड इंजिन केम टू बी इन्क्लुडेड अमंग द प्राइजेस. म्हणजे तो गोष्ट वाचणाऱ्यांना सांगतोय टॉकमॅन, की म्हणजे आपण सर्कस बघायला गेलो तिथं आपण रोड इंजिन कसं काय जिंकून येऊ शकतो, त्या बक्षिसाच्या यादीमध्ये रोड इंजिन कुठून आलं विचारू नका, असं तो म्हणतो. इट इज मोर दॅन आय कॅन टेल यू, आय लुक स्टन. तो बोलतोय का मी फक्त एवढं सांगू शकत होतो का मी अगदी धक्क्याने स्तब्ध होऊन गेलो होतो. पीपल गॅदर अराउंड मी अँड गेज ॲट मी ॲज इफ आय वेअर सम क्युरियस ॲनिमल. लोकांनी माझ्या भोवती गर्दी केली होती आणि असे बघत होते जणू जणू काही मी काही एक विचित्र प्राणीच आहे. फॅन्सी एनीवन बिकमिंग द ओनर ऑफ द रोड इंजिन, सम पर्सन मटर अँड गिगल. म्हणजे ते सगळे माझ्याकडे बघून कुजबुजत होते, दात काढून हसत होते का बघा त्याला रोड इंजिन भेटलं. इट वॉज नॉट द सॉर्ट ऑफ प्राईज वन कुड कॅरी होम ॲट शॉर्ट नोटीस. म्हणजे हे असं बक्षीस नव्हतं की तुम्हाला ते बक्षीस भेटलं आणि लगेच तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता शॉर्ट नोटीसमध्ये, म्हणजे कमी कालावधीमध्ये. आय आस्क द शोमॅन इफ ही वूड हेल्प मी टू ट्रान्सपोर्ट इट. म्हणजे ज्याचा शो आहे त्याला त्याने विचारलं की ते माझ्या घरीपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ते मला काही हेल्प करू शकतात का. ही मेअरली पॉइंटेड ॲट अ नोटीस. म्हणजे एका ठिकाणी नोटीस लावली असेल, त्याने फक्त बोर्ड दाखवलं, तो काही बोलला नाही, फक्त बोर्ड दाखवलं नोटीसकडे. विच डिक्रीड दॅट ऑल विनर शुड रिमूव्ह द प्राइजेस इमिडिएटली ऑन ड्रॉईंग. म्हणजे त्यांचं कोणालाही काही बक्षीस लागलं इमिडिएटली त्यांनी लगेच ते घेऊन जायचं आहे. अँड बाय देअर ऑन एफर्ट, म्हणजे स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जायचं आहे, सर्कसवाले मदत करणार नाही. हाऊ एव्हर दे हॅड टू मेक अन एक्सेप्शन इन माय केस. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. म्हणजे नोटीस जरी अशी होती की स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जा, तरीसुद्धा त्यांना टॉकेटिव्ह मॅनच्या केसमध्ये अपवाद दाखवावाच लागला. त्यांना काहीतरी त्याच्यासाठी मदत करणं भागच होतं, कारण रोड इंजिन खूप मोठी वस्तू होती. दे ॲग्री टू कीप द इंजिन ऑन द जिमखाना ग्राउंड टिल द एंड ऑफ देअर सीझन. म्हणजे जोपर्यंत सर्कस चालू आहे तोपर्यंत त्या ग्राउंडवर ते इंजिन राहू द्यायला त्यांनी परवानगी दिली होती.
देन आय वूड हॅव टू मेक माय ओन अरेंजमेंट टू टेक इट आउट. मग मला स्वतःलाच काहीतरी अरेंजमेंट कराव्या लागतील. वेन आय आस्क द शोमॅन इफ ही कुड फाइंड मी अ ड्रायव्हर ही जस्ट स्माईल. म्हणजे शोमॅनला जेव्हा विचारलं की तुम्हाला एखादा ड्रायव्हर माहिती आहे का ज्याला रोड इंजिन चालवता येतं, तर तो शोमॅन फक्त हसला आणि म्हणाला, द फेलो हू बॉट इट हिअर हॅड टू बी पेड ₹100 फॉर द जॉब अँड ₹5 अ डे. आय सेंट हिम अवे. म्हणजे तो शोमॅन सांगतोय की ज्या मूर्खाने हे इंजिन इथे सर्कसच्या ग्राउंडवर आणलं होतं, त्याला आम्ही ₹100 दिले त्या कामासाठी आणि ₹5 एका दिवसाचे. म्हणजे ती बरी जास्त रक्कम होती. म्हणून टॉकेटिव्ह मॅननी ती आयडिया सोडून दिली. अँड मेड अप माय माइंड दॅट इफ नो वन वॉज गोइंग टू ड्रॉ इट आय वुड जस्ट लिव्ह इट टू इट्स फेट. म्हणजे त्याने ठरवलं की कोणी काही मदत नाही करू शकलं त्याला घेऊन जाण्यासाठी इंजिनला, तर तो त्या इंजिनला त्याच्या नशिबावर तिथेच सोडून देईल. आय गॉट इट डाऊन जस्ट ॲज अ नॉवेल्टी फॉर द शो. आणि त्या पूर्ण शोसाठी मी एक नवलाईची गोष्ट होऊन बसलो होतो. गॉड वॉट अ बॉदर इट हॅज प्रूव्ह. म्हणजे ते बक्षीस लागल्यापासून ती किती मोठी अडचण झाली होती माझ्यासाठी. कांट आय सेल इट टू सम म्युन्सिपाल्टी. तो आय आस्क इनोसेंटली. म्हणजे तो अगदी निष्पापपणे म्हणतोय का मी महानगरपालिकेला हे इंजिन विकू शकतो का. ही बर्स इन टू अ लाफ. आता ही कोण आहे, शोमॅन. म्हणजे त्याचं हे निष्पापपणे प्रश्न ऐकून शोमॅनला खूप जास्त हसायला आलं आहे. तो बोलतोय की ॲज अ शोमॅन आय हॅव इनफ ट्रबल्स विथ म्युन्सिपल पीपल आय वूड रादर कीप आउट ऑफ देअर वे. म्हणजे मी एक शोमॅन आहे आणि त्याच्यामुळे म्युन्सिपाल्टीच्या लोकांसोबत माझे खूप सारे अडचणी चालूच राहतात. त्याच्यामुळे मी त्यांच्यापासून दूरच राहतो. माय फ्रेंड्स अँड वेल विशर पोर्ड इन टू कॉंग्रॅच्युलेट मी ऑन माय लेटेस्ट ॲक्विसिशन. ॲक्विसिशन म्हणजे मिळवलेली गोष्ट. आता त्याला रोड इंजिन मिळवल्यामुळे त्याचे जे काही फ्रेंड्स होते, वेल विशर्स म्हणजे त्याचे हितचिंतक, तर सगळ्यांनी त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. नो वन न्यू प्रिसाइजली हाऊ मच अ रोड इंजिन वूड फेच. तर ते कसं घेऊन जायचं वगैरे काय, म्हणजे ते नक्की काय आहे, ती वस्तू कितीत पडली काय वगैरे कोणाला रोड इंजिनमध्ये काही आयडिया नव्हती. ऑल द सेम दे फेल्ड दॅट देअर वॉज अ लॉट ऑफ मनी. त्या रोड इंजिनबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यांना फक्त एवढंच कळत होतं की त्याच्यामध्ये खूप पैसे, म्हणजे ती खूप मोठी वस्तू म्हणजे याला काहीतरी खूप मोठे पैसे भेटले की काय. इवन इफ यू सेल इट ॲज अ स्क्रॅप आयरन यू कॅन मेक अ फ्यू थाउजंड. सम ऑफ माय फ्रेंड डिक्लेअर. म्हणजे त्यांच्या एका फ्रेंडने सांगितलं की तू नुसतं भंगारमध्ये विकलं तर तुला खूप पैसे भेटतील. आय मेड अ ट्रिप टू जिमखाना ग्राउंड टू हॅव अ लुक ॲट माय इंजिन. आणि मग एव्हरी डे रोजच तो जिमखान्याच्या ग्राउंडवर जात होता त्या रोड इंजिनला बघायला. आय ग्रीव व्हेरी फॉन्ड ऑफ इट. म्हणजे मला त्या इंजिनबद्दल एक आपुलकी तयार झाली होती. आय लव्ह इट शायनिंग ब्रास पार्ट्स. म्हणजे त्या इंजिनला पितळचे पार्ट्स होते. आय स्टूड नियर इट अँड पॅटेड इट अफेक्शनेटली. पॅटेड म्हणजे थोपटणे, असं पाठीवर थोपटल्यासारखं तो त्या इंजिनवर हळवारपणे हात फिरवत होता. होवर्ड अबाउट इट. म्हणजे तो त्या इंजिनमध्ये खूप भावनिकपणे गुंतला होता टॉकेटिव्ह मॅन. अँड रिटर्न होम एव्हरी डे ओनली ॲट द क्लोज ऑफ द शो. म्हणजे शो संपल्यावरच तो घरी येत होता. आय वॉज अ पुअर मॅन. तो म्हणतो की मी एक गरीब माणूस होतो. आय थॉट दॅट आफ्टर ऑल माय ट्रबल्स वेअर कमिंग टू ॲन एंड. म्हणजे माझ्या सगळ्या अडचणी लवकरच संपतील असं त्याला वाटत होतं. हाऊ इग्नॉरंट वी आर. म्हणजे आपण किती दुर्लक्ष करतो गोष्टींकडे असं तो म्हणतो. हाऊ लिटल डिड आय गेस दॅट माय ट्रबल्स हॅड जस्ट बिगन. म्हणजे माझ्या लक्षात कसं आलं नाही की माझ्या अडचणींना तर आत्ताच सुरुवात झाली आहे. व्हेन द शोमॅन टूक डाऊन हिज बूट्स अँड पॅकअप. म्हणजे जेव्हा त्या शोमॅनने त्याचं सगळं आवरतं घेतलं. आय रिसिव्ड अ नोटीस फ्रॉम द म्युन्सिपाल्टी. आणि मग ते सर्कसवाले निघून गेल्यामुळे मला म्युन्सिपाल्टीकडून एक नोटीस मिळाली. टू अटेंड टू माय रोड इंजिन. म्हणजे ते रोड इंजिनची जबाबदारी घेण्याची. वेन आय वेंट देअर नेक्स्ट डे इट लुक फॉरलॉन विथ नो वन आउट. फॉरलॉन म्हणजे अगदी उदासवान. म्हणजे सगळं तिथलं सर्कसचं वातावरण तिथे काहीच दिसत नव्हतं. सगळे निघून गेल्यामुळे तिथं उदासवानं वातावरण होतं जिमखान्याच्या ग्राउंडवर. ग्राउंड वॉज लिटर विथ टॉन स्ट्रीमर्स अँड पेपर डेकोरेशन्स. म्हणजे ते जे काही डेकोरेशनचं सामान होतं ते सगळं फाटलेलं होतं आणि त्या सगळ्याचा कचरा ग्राउंडवर जमा झालेला होता. तो शोमॅन हॅड मूव ऑन. शोमॅन निघून गेलेला होता. लिव्हिंग द इंजिन वेअर इट स्टूड. म्हणजे ते इंजिन जिथं होतं तिथेच ते त्या अवस्थेत सोडून तो निघून गेलेला होता. इट वॉज परफेक्टली सेफ एनिवेअर. म्हणजे ते इंजिन अगदी सेफ होतं. आता एवढ्या मोठ्या इंजिनला कोण चोरी करणार आहे. इफ लेफ्ट इट अलोन फॉर अ फ्यू डेज. आय लेफ्ट इट अलोन फॉर अ फ्यू डेज. म्हणजे मी पण त्या इंजिनला काही दिवसांसाठी तसंच ठेवून दिलं. नॉट नोईंग वॉट टू डू विथ इट. म्हणजे मलाच कळत नव्हतं की त्या इंजिनसोबत नक्की काय करावं.
आय रिसीव्ह अ नोटीस फ्रॉम द म्युन्सिपाल्टी ऑर्डरिंग दॅट द इंजिन शूड ॲट वन्स बी रिमूव्ह फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे त्यांच्या म्युन्सिपाल्टीची नोटीस अशी आली की लवकरात लवकर ते इंजिन तिथून हलवावं. अदरवाईज दे वूड चार्ज रेंट फॉर द ऑक्युपेशन ऑफ द जिमखाना ग्राउंड. म्हणजे ते जिमखान्याच्या ग्राउंडवर ते इंजिन ठेवल्यामुळे ते चार्ज करायला सुरुवात करतील, म्हणजे भाडं द्यावं लागेल त्याचं. आफ्टर डीप थॉट म्हणजे खूप विचार केल्यानंतर आय कन्सेंटेड टू पे द रेंट. म्हणजे मी संमती दिली की भाडं द्यायला मी तयार झालो. अँड आय पेड ₹10 अ मंथ फॉर द नेक्स्ट 3 मंथ्स. म्हणजे एका महिन्याचे ₹10 असं भाडं त्याने त्याचं ठरवलं आणि असे त्याने 3 महिने भाडं भरलं. म्हणजे बघा तो किती गरीब माणूस होता. त्याने 8 आण्याच्या तिकिटावर ते इंजिन जिंकलं होतं आणि तो त्या इंजिनसाठी ₹10 एका महिन्याला भाडं भरत होता. डिअर सर्स, आय वॉज अ पुअर मॅन. तो परत तेच म्हणतोय की मी एक गरीब माणूस होतो. इवन द हाऊस विच आय अँड माय वाईफ ऑक्युपाईड कॉस्ट मी ओनली ₹4 अ मंथ. म्हणजे ते ते दोघं नवरा बायको ज्या घरात राहत होते त्या घराचं भाडंच ₹4 पर मंथ होतं आणि तो त्या इंजिनसाठी ₹10 पर मंथ भाडं भरत होता. अँड फॅन्सी माय पेईंग ₹10 अ मंथ फॉर द रोड इंजिन. म्हणजे त्याचं ते ₹10 त्या रोड इंजिनसाठी भरणं खूप एक अद्भुत अशी गोष्ट होती. इट कट इन टू माय स्लेंडर बजेट. म्हणजे माझ्या छोट्याशा बारीकशा बजेटमध्ये ते मावतही नव्हतं. मला अगदी व्याकुळ करून टाकलं होतं त्या भाड्याने. आय हॅड टू प्लेज अ ज्वेल ऑर टू बिलॉंगिंग्स टू माय वाईफ. म्हणजे बघा त्या इंजिनपायी त्याला त्याच्या बायकोचे 2 दागिने घालवावे लागले. प्लेज म्हणजे घाण टाकणे. त्याने काहीतरी दागिना घाण टाकला होता. अँड एव्हरी डे माय वाईफ वॉज आस्किंग मी वॉट आय प्रपोज टू डू विथ धिस टेरिबल प्रॉपर्टी ऑफ माईन. म्हणजे माझी बायको मला रोज विचारत होती की ही जी काही माझी प्रॉपर्टी आहे याचं मी काय करणार आहे. अँड आय हॅड नो आन्सर टू गिव्ह हर. माझ्याकडे तिला देण्यासाठी काहीच उत्तर नसायचं. आय वेंट अप अँड डाऊन द टाऊन ऑफरिंग इट फॉर सेल टू ऑल अँड सनरी. म्हणजे विविध ठिकाणी त्याने ते विकण्याचा प्रयत्न केला. समवन सजेस्टेड दॅट द सेक्रेटरी ऑफ द लोकल कॉस्मोपॉलिटियन क्लब माइट बी इंटरेस्टेड इन इट. त्याला कोणीतरी सुचवलं की कॉस्मोपॉलिटियन क्लबचा जो सेक्रेटरी आहे त्याला विचारून बघ. वेन आय अप्रोच्ड हिम ही लाफ्ड अँड आस्क वॉट ही शुड डू विथ अ रोड इंजिन. जेव्हा तो त्या सेक्रेटरीकडे गेला तेव्हा तो हसायला लागला आणि त्याचं म्हणणं होतं का मी रोड इंजिन घेऊन काय करू. तर टॉकेटिव्ह मॅनने सांगायला सुरुवात केली, आय विल डिस्पोज ऑफ इट ॲट अ कन्सेशन फॉर यू. म्हणजे मी तुम्हाला कन्सेशन द्यायला तयार आहे, म्हणजे कमी किमतीमध्ये सूट द्यायला तयार आहे. यू हॅव अ टेनिस कोर्ट. तुमच्याकडे टेनिस कोर्ट आहे. टू बी रोल्ड एव्हरी मॉर्निंग. ते रोज रोल करावं लागत असेल. म्हणजे ही त्याला सुचत नव्हतं पण त्याच्याकडनं ते बोललं गेलं, पण ही हसण्यासारखीच गोष्ट होती. तर ते टेनिस कोर्ट केवढं असणार आणि अगदी रोड इंजिनने थोडी तर ते रोल करावं लागत असेल. रोड इंजिनने तर रस्ते तयार करताना ते रोल केलं जातं. ते टेनिस कोर्टचं काय होईल रोड इंजिन रोल केलं तर. आय बिगॅन अँड इवन बिफोर आय सॉ हिम स्माईल आय न्यू इट वॉज अ स्टुपिड थिंग टू से. म्हणजे लाईक टॉकेटिव्ह मॅनला कळलं होतं का मी जे काही बोललो ते स्टुपिड थिंग होती, म्हणजे मूर्खासारखं बोलणं होतं. नेक्स्ट सम वन सजेस्ट. म्हणजे आता पुढच्याने काय सूचना दिली आहे, सी द म्युन्सिपल चेअरमॅन. आता म्युन्सिपल चेअरमॅनला विकून बघतो. ही मे ब इट फॉर द म्युन्सिपॅलिटी. म्हणजे महानगरपालिकेसाठी ते कदाचित घेतीलही. विथ ग्रेट ट्रेपिडेशन म्हणजे भीतीने. म्हणजे त्याच्या मनात थोडीशी भीती होती तरी पण तो तिथे गेला त्या ऑफिसला एके दिवशी. आय बटन अप माय कोट ॲज आय एंटर्ड द चेअरमॅन्स रूम. त्याने स्वतःच्या कोटचे बटणं व्यवस्थित लावले कारण तो महानगरपालिकेच्या ऑफिसमधल्या चेअरमॅनला भेटायला गेला होता. अँड मेन्शन माय बिझनेस. म्हणजे माझं काय काम आहे ते मी त्या चेअरमॅनला सांगितलं. आय वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह अवे द इंजिन ॲट ग्रेट कन्सेशन. म्हणजे मी खूप मोठ्या सूटवर ते इंजिन देण्यासाठी तयार होतो. आय स्टार्टेड अ ग्रेट हॅरँग म्हणजे असं एकदम मोठमोठ्याने तावातावाने दिलेलं भाषण किंवा व्याख्यान. मग त्याने ते फास्ट बोलायला सुरुवात केली. मग त्याने कशावर बोलायला सुरुवात केली, ऑन म्युन्सिपल ड्युटीज. म्हणजे महानगरपालिकेचे काय कर्तव्य आहेत, रेज्युम ऑफ धिस चेअरमॅन म्हणजे त्या चेअरमॅनचं काय शासन असेल ते, अँड द इम्पॉर्टन्स ऑफ ओनिंग अ रोड रोलर. म्हणजे तुम्ही जर ते रोड रोलर घेता तर ते किती महत्त्वाचं आहे म्युन्सिपाल्टीसाठी वगैरे वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्याने बोलायला सुरुवात केली. बट बिफोर आय वॉज डन विथ हिम. म्हणजे माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच आय न्यू देअर वॉज अ ग्रेटर चान्स ऑफ माय सेलिंग इट टू सम चाइल्ड ऑन द रोड साईड फॉर प्लेईंग विथ. म्हणजे ते बोलणं संपायच्या आतच त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या
भावावरून टॉकेटिव्ह मॅनला कळालं होतं का इथे हे रोड इंजिन काही विकलं जाणार नाही. त्यापेक्षा रस्त्याच्या बाजूला एखादा मुलगा खेळत असेल तो तरी पटकन घेऊ शकतो ते इंजिन खेळण्यासाठी. म्हणजे बघा की जे लोक अधिकार ज्यांच्या हातात अधिकार आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे काहीतरी ते पदावर आहे, ते याची मदत करू शकत होते पण कोणीच त्याची मदत करत नाही आहे. आय वॉज मेकिंग माय सेल्फ अ बँकरप्ट मेंटेनिंग दिस इंजिन इन द जिमखाना ग्राउंड. म्हणजे ते जिमखान्याच्या ग्राउंडवर ते इंजिन असल्यामुळे आणि ते माझ्या मालकीचं असल्यामुळे त्याचं मेंटेनन्स, त्याचं काही जे भाडं वगैरे होतं त्या मेंटेनन्समध्ये मी पुरता बँकरप्ट झालेलं होतं. म्हणजे माझं अगदी दिवाळा निघालं होतं.